शिवसेना प्रमुख श्रीमान बाळासाहेब ठाकरे यांचा शिवसेना पक्ष प्रमुख माननीय उद्धव साहेब ठाकरे यांचा शिवसेना नेते युवासेना प्रमुख माननीय आदित्य साहेब ठाकरे यांचा महाराष्ट्र नवनिर्माण सेनाध्यक्ष राजसाहेब ठाकरे यांचा आणि आवाज कुणाचा? जितेंद्र वळवी साहेब तुम आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं। वळवी साहेब आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं। चालू कर. आपला समाज मार्गदर्शक मध्ये सर्वांचं स्वागत आहे. प्रभाग क्रमांक 53 चे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे अधिकृत उमेदवार जितेंद्र वळवी आपल्या सोबत आहेत. वळवी साहेब, शेवटचे 6 दिवस सुटलेले आहेत. कशा प्रकारे प्रचार सुरू आहे, काय माहिती द्या? प्रचार हा अत्यंत उत्साहाने, अत्यंत प्रभावीपणे सर्व कार्यकर्ते आपलं घरदार विसरून ह्या प्रचारामध्ये त्यांनी झोकून दिलेलं आहे. तुम्ही आता प्रत्यक्ष पाहत आहात ही एक कॉर्पोरेशनची रॅली नाही, तर मोठ्या मोठ्या म्हणजे आमदारकी ज्या पद्धतीने रॅल्या निघतात त्या प्रमाणे ह्या रॅल्या या ठिकाणी निघालेली आहे. लोकांचं सेवा करायची आहे. लोकांनी जो आशीर्वाद दिलेला आहे, लोक जो आपल्यावर विश्वास ठेवतात आणि विश्वास ठेवून हा जो जनसमुदाय आपल्या सोबत जो आलेला आहे, त्या सगळ्यांच्या विश्वासाला कोणतेही तडा न देता सातत्याने त्यांच्या संपर्कात राहून त्यांची सेवा करण्यासाठी जे आता मतारूपाने ते मला आशीर्वाद देणार आहे आणि सातत्याने 24/7 लोकांच्या सेवेसाठी तत्पर असणार आहे. उपस्थित राहणार. आपल्यासोबत शिवसैनिक अजय प्रधान आहेत. अजयजी, कालच पक्षप्रवेश झाला शिंदे गटात. आपल्या सहकारी परमेश्वर भाऊ रणशोर यांनी पक्षप्रवेश केला, काय माहिती देऊ? हे बघा, आम्ही विकासाच्या मुद्द्यावर लढतोय. ज्यांना विकास हवा असेल ते आमच्यासोबत थांबतील आणि ज्यांना विकास नसेल हवा ते निघून जातील. आमच्या पक्षाचे नेते अमोल कीर्तिकर यांनी कालच सांगितलं चौकसभेमध्ये की ज्यांना जायचंय ते गेले. त्यांनी एक वाक्य कालच्या चौकसभेमध्ये वापरलं की ज्यांच्या मागे समाज आहे त्या लोकांचा प्रवेश घेतला जातो, ज्यांच्या मागे समाज नसतो ना त्यांचा प्रवेश घेतला जात नाही. ही जनता, ही शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या मागे आहे, राहील आणि शेवटपर्यंत आर कॉलनीची जनता ही शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या सोबतच आहे. कुठेतरी त्यांच्या पक्षप्रवेशामुळे तुम्हाला निवडणूक लढताना काही फरक पडणार नहीं है. अंदर की बात अभी बोल नहीं सकता हूँ मैं, लक्षात आलं का? कारण सर्व समुदाय, मग दलित असेल, आदिवासी बांधव असेल, सुशिक्षित असेल, बेरोजगार असेल, इथला उत्तर भारतीय असेल, साऊथ इंडियन असेल, ह्यांना फक्त विकास पाहिजे. आणि उद्धव साहेब आणि राजसाहेब, शरदचंद्र पवार यांच्यावर प्रेम करणारी लोक आहेत आणि निश्चितच मताधिक्याने आपण या ठिकाणी निवडून येणार आहोत. शाखा प्रमुखची काय माहिती द्या? शाखा प्रचार कसा चालू आहे तुमचा? प्रचार या प्रभागाचे आपले शिवसेना मनसे आणि राष्ट्रवादी शरदचंद्र पवार या गटाचे आमचे उमेदवार यांना उद्धव साहेबांनी जेव्हा तिकीट त्यांनी जाहीर केली त्यानंतर आपण ईव्ही फॉर्म भरून प्रचाराला सुरुवात केली. त्यापासून आजपर्यंत तुम्ही पाहिलं असेल, हा जो वार्ड आहे ना, 53 नंबर वार्ड, हा कॉस्मोपॉलिटन आहे. त्याच्यामध्ये हिंदू, मुस्लिम, शीख, ईसाई, आमचे तमिळ समाज मोठ्या प्रमाणे आहेत. सर्वच जाती धर्माचे लोक, आदिवासी आहेत, दलित समाज आहेत. हे सर्व समाजाने आम्ही एकत्र घेऊन आम्ही प्रचाराला सुरुवात केली. त्याचं आज तुम्ही पाहिलं असेल, आजचं बिंबिसार नगरचा आज जो उत्साह होता तो त्याच्याही पलीकडे चांगला होता. काल पाहिलं असेल, काल चौकसभाही पाहिली असेल तुम्ही. म्हणजे ज्या पहिल्या दिवसापासून आमच्या रॅल्या निघाल्या त्या अतिशय लोकांच्या उत्स्फूर्त प्रतिसादाने निघाले. आम्ही कोणी 500 रुपये 200 रुपये देऊन कोणाला आणले नाही. ही सर्व आमचे शिवसैनिक आहेत, शिवसेनेला मानणारी सर्व मंडळी आहेत. तेच आम्हाला मतारूपाने येणाऱ्या 16 तारखेला आपल्याला कळेलच, हा मुंबईमध्ये सर्वात जास्तीत जास्त मताधिक्याने विजयी होणारा आमचा उमेदवार आहे. मी त्यांना आमच्या शुभेच्छा आहेतच, परंतु मी त्यांना आणखी एक त्यांनाही सांगितलं आहे की ज्या मला थोडंसं थांबताय. म्हणलं ठीक आहे, पण आमचा या वार्डामध्ये आम्ही संपूर्ण या वार्डामध्ये आम्ही जर सर्वे केला असेल, तुमचा तर पत्रकार बोर्ड सर्व असेल, बाकीचे बरेचसे पत्रकार आपल्याबरोबर असतात नेहमी, सर्वांचा सर्वे आहे. त्यांनी रिझल्ट त्यांनी त्यांच्या पद्धतीने दिलेला आहे. तुमचे सर्वांचे पुन्हा एकदा आभार मानतो. धन्यवाद. उद्धव बाळासाहेब ठाकरे यांचा